हॅलो एव्हरीवन, नमस्कार सगळ्यांना. मी डॉक्टर सुचिता माझ्या द क्रोशेटिंग डेंटिस्ट या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर बघा, खूप साऱ्या कमेंट्स येत आहेत की मॅजिक रिंगशिवाय कोणत्याही प्रोजेक्टची सुरुवात कशी करायची, कारण मॅजिक रिंग खूप लोकांना थोडं अवघड जाते. तर तोच व्हिडिओ आज मी इथे शेअर करते. एक छोटासा व्हिडिओ जो आपण एक नवीन टेक्निक म्हणून आपण हा जो व्हिडिओ आहे तो बघू शकतो. आता हे जे मी बनवले बघा, तर हे आपण मॅजिक रिंगमध्ये वर्क केलं आहे. तर खूप लोकांना हा प्रॉब्लेम जात आहे, त्यांना मॅजिक रिंग नीट बनवता येत नाही आहे. तर आपण काय करायचं बघा, अशा वेळेस आपण स्लिप नॉट एक बनवल्यानंतर चेन 1 बनवली आहे. आता ही चेन 1 आणि चेन 2 बघा, चेन 2 इथे आपण बनवली आहे. नंतर आपण काय करायचं, जी फर्स्ट चेन आहे ही बघा, ही जी फर्स्ट चेन आहे इथे हुक इन्सर्ट करून आपण जेवढे पण आपले नंबर ऑफ सिंगल क्रोशे आहेत, आता इथे मला समजा 6 बनवायचे आहेत, तर या चेनमध्ये आपण सिंगल क्रोशे बनवायचे असतात. आता हा पहिला झाला. नंतर सेम ठिकाणी आपण हुक इन्सर्ट करून हा दुसरा सिंगल क्रोशे झाला, हा तिसरा, 4, 5 आणि हा 6. तर बघा, इथे आपण ही अशी पण सुरुवात आपल्या प्रोजेक्टची इथे करू शकतो. आता हे फर्स्ट आपला स्टिच आहे, तिथे हुक इन्सर्ट केली, त्याच्यामध्ये आपण एक यार्न काढून घेतला आणि स्लिप स्टिच इथे बनवून घेतला, तर आपला पहिला राऊंड इथे बनवून रेडी आहे. तर अशी पण आपण ह्या कोणताही आपला जो प्रोजेक्ट आहे, जेव्हा आपला मॅजिक रिंग थोडा उघड जात आहे, तेव्हा आपण अशी प्रोजेक्टची सुरुवात नक्की करू शकतो. तेच आता दुसरी एक मेथड मी सांगत आहे बघा. स्लिप नॉट आपण परत स्लिप नॉट बनवलं आहे. चेन 1, 2, 3 आणि 4 4 चेन इथे बनवून घ्यायच्या. जी फर्स्ट चेन आहे आपली, त्याच्यामध्ये आपण हुक इन्सर्ट केली आणि इथे एक स्लिप स्टिच बनवून घेतला. तर बघा, इथे स्लिप स्टिच बनवल्यानंतर आपला जो हा इथे एक राऊंड तयार झाला बघा, हा एक आपला इथे मध्ये सर्कल तयार झाला. तर या सर्कलमध्ये आपण वर्क करायचं असतं. आता चेन 1 मी बनवली, परत बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. तर इथे बघा, असे हे आपले सिंगल क्रोशे स्टिचेस जे आहेत ते इथे असे बनत जातात. आणि आपला जो फर्स्ट स्टिच आहे हा, इथे आपण हुक इन्सर्ट केली, एक स्लिप स्टिच बनवून घेतला, तर आपला इथे हा फर्स्ट राऊंड बनून रेडी झाला आहे. तर ह्या 2 मेथड्स ज्या आहेत ह्या आपण यूज करू शकतो जेव्हा आपल्याला मॅजिक रिंग बनवणं थोडं अवघड जातं. तर नक्की तुम्ही पण हे ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा. जर अजूनही काही अडचण असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा.